मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय माहिती मंच मराठी आणि आजचा विषय घेतलेला आहे आपण सिबिल स्कोर जो आहे आपला तो जो कमी झालेला आहे तो वाढवायचा कसा त्या संदर्भात आपण आजची माहिती घेणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी नक्की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ हा तुम्हाला आमच्या कमेंट्स लिंक मध्ये पण भेटेल, युट्यूबला मिळेल, फेसबुकला मिळेल, इंस्टावर मिळेल, सर्वत्र मिळेल. परंतु हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सिबिल स्कोर कसा वाढतो त्याबद्दलची माहिती देण्यात येईल. इतकंच मी सांगतो मित्रांनो, सिबिल स्कोर वाढवणं इतकं गरजेचं झालेलं आहे कारण आपल्या भारत देशामध्ये सिबिल स्कोरलाच आर्थिक नियोजनामध्ये सिबिल स्कोरला फार मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून सिबिल स्कोर वाढण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे निश्चितपणे मी आपल्या इथून पुढच्या व्हिडिओत सांगतोय. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आणि मी संदीप लाने पाटील आणि तुम्ही पाहताय माहिती मंच मराठी. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सिबिल स्कोर कमी होण्याची कारणं आणि सिबिल स्कोर वाढवायचा कसा. तर पहिल्यांदा आपण सिबिल स्कोर कमी का होतो याची कारण बघूयात आणि शेवटच्या भागात आपण सिबिल स्कोर वाढवायचा कसा याची हे कारण बघूयात. म्हणजेच काय, म्हणजे आपण कारण काय आहे आणि उपाय काय त्याच्यावरती, या दोन्ही गोष्टी बघूया. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये स्किप केल्यानंतर तुम्हाला सिबिल स्कोर कमी कसे झाले हे जर लक्षात आलं तरी वाढवायचा कसा हे पण लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ संपूर्ण जर आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली, महत्त्वाची वाटली तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ सबस्क्राईब करण्याच्या पाठीमागचं कारण, या चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या पाठीमागचं कारण इतकंच आहे, मी आजपर्यंत समाज उपयोगी भरपूर असे व्हिडिओ बनवतो आणि ह्यातून समाजाला नक्की 100% फायदा होतो. आणि असेच समाज उपयोगी व्हिडिओ कायम तुम्हाला पाहता यावेत, मी टाकलेले अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी सर्व तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघता येतील. आणि बेल आयकॉन जर दाबून ठेवला तर निश्चितपणे मी टाकलेला नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. हे पहा, कोरोनाच्या नंतर बहुतांश बऱ्यापैकी फरक सिबिल स्कोर मध्ये पडलेला आहे. जवळजवळ 100 लोक बघितले आपण, त्या 100 लोकांपैकी 60 ते 70% लोकांचा सिबिल स्कोर हा अगदी 700च्या आतमध्ये आलेला आहे. तर सिबिल स्कोर 700च्या आतमध्ये येण्याची कारण काय आहेत मित्रांनो? तुमचं बँकिंगचं जे आपण जे काही छोटी मोठी जे कर्ज घेतलेली होती त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. पैसे भरण्यामध्ये असेल किंवा तुम्ही लेट भरलेले असतील किंवा तुमच्याकडून काही पैसे भरायचेच राहिलेले असतील. तर याच्यामुळे तुमचा सिबिल स्कोर इतका कमी झालेला आहे. आणि त्याच्यात काय झालं, कोविडच्या काळात, कोरोनाच्या काळामध्ये काय झालं होतं की लोकांच्या हाताला रोजगार नव्हता. ते वर्ष 2 वर्ष इतके वाईट अवस्थेत गेले या देशात काही पूर्ण जगातलं ते संकट होतं. त्या टायमाला लोकांच्या हाताला काम नव्हतं, त्याच्यामुळे लोकांना पैसे मिळत नव्हते. तर पैसे मिळत नसल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की तुमच्याकडे जे पहिले हप्ते चालू होते छोटे मोठे, आपल्याला भारतीय माणसाची एक मानसिकता खूप डेंजर असते. ते म्हणजे मोबाईल घेतला हप्त्यावर घ्यायचा, घरातली कुठली फ्रीज घेतला हप्त्यावर घ्यायचा, घरात टीव्ही घेतला हप्त्यावर घ्यायचा. अहो छोट्या मोठ्या म्हणजे अगदी आजकाल इतका ट्रेंड बदलत चाललाय की 5,000ची वस्तू जरी घ्यायची असली ना तरी लोकांनी त्या वस्तू विकल्या जाव्यात म्हणून लोकांनी, मी मागे एक व्हिडिओ बनवलाय 0% व्याजदराचा बोर्ड लावून लोकांना कसं सांगितलं जातं. तर तशा प्रकारचं तुम्ही लोक छोट्या मोठ्या वस्तू सुद्धा ह्या म्हणजे फायनान्स कंपनी ज्या आहेत त्या कर्ज स्वरूपात तुम्ही घेता आणि त्याच्यामध्ये अनियमितता आली म्हणजे तुम्ही हप्ते भरण्यामध्ये, EMI भरण्यामध्ये काही थोडी गडबड झाली की तुमचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होतो. हा जर परिणाम तुम्हाला सिबिल स्कोरवर होऊन द्यायचा नसेल तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कुठल्याही गोष्टी गरज नसताना म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी की ज्याची घरामध्ये गरज नाही असं नाही, पण खरंच त्याची किती योग्य ठिकाणी आता गरज आहे याचा विचार करून जर तुम्ही त्या वस्तू घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला सिबिल स्कोर मध्ये बाधा पोहोचणार नाही. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी जर तुमच्याकडे पैसे असतील, म्हणजे मी तर असं सांगेल 20 ते 25 हजार रुपयाच्या आतली गोष्ट कुठली खरेदी करत असताना तुम्ही लोन घेऊ नका, इतकं मी सुचवल. 20,000च्या आतली गोष्ट नाही तर 5,000, 10,000. अहो आजकाल तर मी काही लोक बघतो ते छोटे छोटे ऍप आलेत मोबाईलमध्ये आणि त्या ऍपचं आहे ना 5-5, 10-10 हजाराचं लोन मिळतं आणि त्याला व्याजदर इतका मोठा असतो. ते म्हणजे व्याजदर फार मोठा आहे, अशापेक्षा महत्वाचं तुमच्याकडून ते पैसे भरण्यामध्ये अनियमितता येते. म्हणजेच काय की तुम्ही 5-10 हजाराचं लोन घेता म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असते आणि त्या परिस्थितीमध्ये तुमचा सिबिल स्कोर अजून कमी होतो. सगळ्यात पहिली गोष्ट सिबिल स्कोर कमी होण्याची मेन कारण तर हीच आहेत की उठसूट प्रत्येक गोष्टीत तुम्ही काही गोष्टी लोनवर घ्यायच्या.
ही सगळ्यात पहिली गोष्ट चुकीची आहे. हे असं करू नका मित्रांनो. याच्यामुळं तुम्हाला भविष्यात जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल, मोठी गाडी घ्यायची असेल आणि किंवा एखादं बिझनेस लोन करायचं असेल, याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीच्या तुमच्याकडून ज्या चुका होतात याचा 100% परिणाम होतो. आणि काहीतरी मोठं व्हायचं स्वप्न जे तुमचं असतं लोन काढून, कारण भरपूर लोक हे कर्ज घेऊन मोठे होतात, कारण त्यांची कर्ज सुद्धा त्या सत्कर्मीच लागत असतात ज्या गोष्टीसाठी त्यांनी ते कर्ज घेतलेले. म्हणजे मोठे मोठे व्यवसाय जे असतात हजारो कोटी रुपयाची कर्ज घेऊन असते. मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल की कर्ज घेऊन कसं मोठं होतात लोक. तर 100% तुम्हाला कर्ज घेऊन मोठं होता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कर्जातून आपला सिबिल स्कोर जो ढासळतोय तो कमी करता आला पाहिजे. आता हा सिबिल स्कोर कमी करण्यासाठी म्हणजे कमी होतोय, तो वाढण्यासाठी किंवा तो कमी होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारंवार कुठल्याही बँकेची इन्क्वायरी करणं, क्रेडिट कार्ड घ्यायच्यासाठी प्रयत्न करणं. आपला सिबिल स्कोर कमी आहे पण एखाद्या बँकेला बळच तुम्ही पेट्रोल पंपावर गेले, इकडे गेले, तिकडे गेले, ती मुलं येतात की सर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, थोडंसं गोड बोलतात. त्या मुलं आणि मुली त्यांचा तो व्यवसाय आहे, त्यांची ती नोकरी आहे, त्यांचं ते टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला आपण बळी पडतो आणि ते क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करून टाकतो. क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केल्यानंतर ते बँकेच्या पर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स जातात. तुम्ही सिबिल स्कोर चेक करण्यासाठी म्हणून तुमचा सिबिल रिपोर्ट जेव्हा काढला जातो बँकेच्या नियमानुसार, त्याच्यात सुद्धा तुमचा सिबिल स्कोर थोडा थोडा कमी होत असतो. डिजिटली पद्धतीने म्हणजे जसं गुगल पे वर एक चेक युअर सिबिल स्कोर म्हणून जो ऑप्शन आहे त्याने जर चेक केला तर इतका काही सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होत नाही. पण तुम्ही जेव्हा रीतसर एखाद्या बँकेमध्ये कुठल्या तरी गोष्टीसाठी ऍप्लिकेशन करता, कर्जासाठी कुठल्याही गोष्टीसाठी, तर तुम्हाला त्याच्यावर नक्की 100% तुमच्या सिबिल स्कोर 1, 2, 2, 4, 2, 4 पॉईंटनी तो कमी होतो. आणि लोकांना इतकी सहज सवय लागली असते की 10-20 हजाराचं कर्ज घ्यायचं तरी त्याला सिबिल स्कोर चेक केला जातो. साधं सिबिल स्कोर चेक करायला तर आजकाल पॅन कार्ड आणि पॅन कार्डच्या सोबत तुमचं आधार कार्ड, म्हणजे पॅन कार्ड वरच बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या क्लिअर होतात. आधार कार्डचा नंबर लागतो, तुमचा एक OTP येतो की झाला तुमचा सिबिल स्कोर चेक होतो. तर माझ्या मित्रांनो, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमच्या स्वतःसाठी की तुमचा सिबिल स्कोर जर कमी होऊन द्यायचा नसेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून लोन करणं आणि ह्या गोष्टी करणं आणि वारंवार कुठेतरी काहीतरी इन्क्वायरी लोनच्या संदर्भात करत बसणं हे बंद करून टाका. हा झाला सिबिल स्कोर कमी होण्याची कारण. आणि सिबिल स्कोर अजून कमी होऊ नये याच्यासाठी काय करा की तुमच्याकडे जे काही छोटं मोठं लोन आहे त्या लोनचे पैसे तुमचे वेळेवर तुम्ही कसे भरता येतील त्या पद्धतीने त्याचं काम करा. वेळेवर म्हणजे छोटे मोठे पैसे तुम्हाला वेळेवर भरता येतील त्या संदर्भात काम करा. म्हणजे काय करा की तुमचा जर एखादा हप्ता EMI 6 तारखेला असेल, 5 तारखेला असेल, 10 तारखेला असेल, 22 तारखेला असेल, त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या त्या अकाउंटमध्ये जितका तो EMI आहे तितके पैसे नक्की ठेवा. जेणेकरून तुमचा, लोक काय करतात पैसे तर भरतातच पण पैसे भरत असताना त्यांची फार मोठी अडचण काय असते की तुमचा 10 तारखेचा हप्ता आहे एखादा, 10 तारखेचा हप्ता असतो तुमचा 2000 रुपयाचा आणि तुम्ही तो 2000 रुपयाचा हप्ता भरण्यासाठी काय गडबड करता माहिती का, 10 तारखेचा हप्ता 2000चा आणि 10 तारखेला सकाळी तुम्ही तडजोड करायचा प्रयत्न करता. पण बँकेच्या म्हणजे ह्या फायनान्स कंपन्या ज्या तुम्हाला लोन देतात त्यांच्याकडे असतं ECS पद्धतीने ते सकाळी म्हणजे 7-8 वाजण्याच्या अगोदरच तुमचा तो ECS कट होऊन जातो. मग काय होती गडबड की तुमचा तो EMI बाउन्स होऊन जातो. तो बाउन्स झाला की तुमचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होतो. मग ह्या गोष्टी होऊ नयेत तर काय करा की तुमचा ECS ज्या दिवशी असेल त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या ज्या अकाउंट मधून ECS आहे त्या अकाउंटला तितके पैसे ठेवा जेणेकरून तुमचा तो ECS बाउन्स होणार नाही, म्हणजे तुमचा सिबिल स्कोर कमी होणार नाही. आतापर्यंत आपण बघितलं की सिबिल स्कोर कमी का होतो याची कारण. आता आपण बघूयात सिबिल स्कोर वाढेल कसा त्या संदर्भात. तर मित्रांनो, सिबिल स्कोर वाढतो कसा त्या संदर्भात आपण निश्चित चर्चा करूयात. पण त्या अगोदर ही जर माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना ही माहिती पाठवायला शेअर करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ व्यवस्थित वाटत असेल तुम्हाला तर निश्चितपणे लाईक करायला तर नक्की विसरू नका. आता आपण सिबिल स्कोर वाढवायचा कसा त्या संदर्भात छोटी मोठी गोष्टी करूयात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे छोट्या मोठ्या लोनच्या इन्क्वायरी करणं टोटली बंद करून टाका. सगळ्यात आजपासून सगळ्यात पहिली गोष्ट, छोटे मोठे लोन जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा सिबिल स्कोर कमी आहे, तुम्हाला लोन मिळणारच नाहीये, तरी पण तुम्ही त्या ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या मोबाईलवर, इंस्टावर, फेसबुकवर, युट्यूबवर इकडे तिकडे तुम्हाला दिसतात त्याला बळी पडू नका. तुम्हाला ते लोन मिळणारच नाही हे तुम्ही निश्चितपणे डोक्यात ठेवा. हा, फारच गरज असेल एखाद्या वेळी जर तुम्ही तेवढा प्रयत्न केला ठीक आहे, पण वारंवार त्या गोष्टी करणं सगळ्यात पहिले बंद करा. जर ते केलं तर तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो जागेवर थांबून आता वाढवायचा कसा त्यासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचे जे लोनचे हप्ते आहेत ते सगळे वेळेवर भरायला सुरुवात करा. हे बेसिक म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचंच आहे.
सगळ्यात पहिले ह्या गोष्टी करायच्या की तुमचे लोनचे जे हप्ते आहेत ते भरा. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, मी म्हणतो क्रेडिट कार्ड हे फक्त काळाची गरज म्हणून वापरा. जेव्हा तुम्हाला अतिशय गरज असेल तेव्हाच वापरा. त्याच्यामुळे सुद्धा ज्या अडचणी होतात, आणि क्रेडिट कार्ड जरी वापरलं तरी त्याची जी पेमेंट आहे, जरी तुम्हाला पूर्ण पैसे भरता येत नसतील तर त्याचं जे मिनिमम ड्यू पेमेंट आहे ते निश्चितपणे वेळेवर भरा. सगळ्यात पहिली गोष्ट ते करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायची गरज असेल तरच वापरा, अन्यथा क्रेडिट कार्ड वापरू नका. कारण बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट ही क्रेडिट कार्ड आणि छोट्या छोट्या लोनवर केली तर तुमचं मार्केटमध्ये बँकिंगच्या नजरेमधून, बँकिंगच्या चष्म्यातून किंवा ह्या ज्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या चष्म्यातून जर तुमच्याकडे बघितलं गेलं तर निश्चितपणे तुम्हाला त्यांच्या नजरेतून जर प्रत्येक ठिकाणी तुम्ही लोन घेत असतील तर तुमची जी आर्थिक तुमची जी बाजू आहे ती कमी प्रमाणात समजली जाते. म्हणून बँका तुम्हाला फार मोठ्या अडचणीत आणतात. आणि तुमचे जर पाठीमागच्या हप्त्यांमध्ये EMI मध्ये अनियमितता असेल तरी पण तुम्हाला लोन मिळत नाही. म्हणून सगळ्यात पहिले जे तुमच्याकडे आहे आता लोनच्या स्वरूपात, क्रेडिट कार्ड असेल किंवा इथून पुढचे कुठले जे हप्ते भरायचे आहेत तुम्हाला, आज व्हिडिओ बघितल्यापासून पुढे निश्चितपणे सांगतो तुम्ही हप्ते भरत असताना एकदम नियमित पद्धतीने भरा. क्रेडिट कार्डचा वापर फार कमी करा. जरी केला तरी त्याची जे ड्यू पेमेंट आहे ते बरोबर त्या पेमेंट त्या टायमिंगला भरा, किंवा तुमचं जे पेमेंट आहे त्याची डेट जी असेल पूर्ण पेमेंट भरायची त्या टायमिंगला नक्की पेमेंट भरा. निश्चितपणे सांगतो तुमच्याकडे 2 आणि 3 क्रेडिट कार्ड असतील तर त्यातलं एकच क्रेडिट कार्ड वापरा, बाकीचे 2 जमा करून टाका. भरपूर लोक काय करतात, हे क्रेडिट कार्ड वापरतात, ह्याचं पेमेंट भरण्यासाठी दुसरं वापरतात, त्याचं पेमेंट भरण्यासाठी तिसरं वापरतात, परत तिसऱ्याचं भरण्यासाठी पहिलं वापरतात. शेवटी फिरून फिरून त्या 50,000 मध्येच तुम्ही गुंतले जाता आणि याच्यात तुमचे पैसे जास्त जातात. बँकेचे जे काही इतर हिडन चार्जेस असतात ते लागतात. म्हणून सांगतो मित्रांनो, क्रेडिट कार्ड वापरायचं बंद करा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असतील, आता ह्याच्यामध्ये काय करा माहितीये का मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर काही सोने असेल तर कुठेतरी जाऊन सोने तारण छोटंसं कर्ज करा. सोने तारण कर्ज जे आहे अतिशय सिक्युअर लोन मानलं जातं आणि त्या सिक्युअर लोनमुळे फायदा काय होतो, तुम्हाला सोने तारण कर्ज केल्यानंतर त्याचं जे ठरवून घ्या बँकेत गेल्यानंतर मुद्दाम, म्हणजे तशी काही गरज नाही पण तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही साधारणतः 12 महिन्याच्या हिशोबाने त्याचे हप्ते ठरवून घ्या आणि बरोबर ते 12 महिने त्याच्या व्याजासहित ते हप्ते तुम्ही वेळची वेळेवर भरत चाला. जरी नाही भरलं तरी चालतं, वर्षाच्या नंतर त्याचं व्याज ऍड होऊन तुम्ही त्याचं डायरेक्ट पूर्ण रिपेमेंट पूर्ण प्रोसेसने, म्हणजे तुम्ही जर 2 तोळे सोनं दिलं आणि 1 लाख रुपये त्याचं लोन घेतलं आणि मुद्दाम घ्या, तुमचा सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर ते मुद्दाम घ्या. त्याने काय फायदा होईल, 1 लाख रुपयाच्या लोनचा 8, 9, 10 हजार रुपये त्याचा हप्ता करून घ्या. 12 महिने त्याचे काय XYZ, 10 महिने भरा, 11 महिने, जितक्या दिवसात त्यांचं लोन संपेल तिथपर्यंत भरा, तुमचा निश्चित सिबिल स्कोअर वाढेल. आणि आता सर्वात शेवटची गोष्ट सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी सांगतो, अतिशय महत्वाची, ती म्हणजे कुठली, तुम्ही एक छोटीशी 1 लाख, 2 लाख, 3 लाखाची एक FD करा. म्हणजे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये किंवा ज्यांच्याकडे जरा सिबिल स्कोअर कमी झालाय पण आता कुठलं लोन चालू नाही, यांनी काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट एक FD करायची आणि त्या FD अगेन्स्ट तुम्ही क्रेडिट कार्ड घ्यायचं. म्हणजे 3 लाखाची FD करून साधारणतः 2-2.5 लाखाचं क्रेडिट लिमिट असणार तुम्ही तसं क्रेडिट कार्ड घ्यायचं. ते क्रेडिट कार्ड घेत असताना त्या क्रेडिट कार्ड मधून फारच तुम्हाला, म्हणजे तुम्ही डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ट्रिप करत असाल तर त्याच्यात ते लॉन्च एक्सचेंज वगैरे मिळेल, त्याचा विचार एवढा करू नका. तुम्ही फक्त सिबिल स्कोअर वाढवायचा आहे एवढाच विचार डोक्यात ठेवून लोन म्हणजे तुम्ही FD करा आणि त्या FDच्या अगेन्स्ट तुम्ही एक क्रेडिट कार्ड घ्या, त्या क्रेडिट कार्डला निश्चितपणे वापरा. पण डोक्यात फक्त एकच मोटिव्ह ठेवायचा की हे क्रेडिट कार्ड आपण वापरण्याच्या पाठीमागचा हेतू आपला एकच पाहिजे, तो उद्देश एकच पाहिजे, फक्त सिबिल स्कोअर वाढवणे. या प्रकारचं मित्रांनो तुम्ही आजपासून करायला तयार करा, सुरुवात करा. निश्चितपणे तुमचा सिबिल स्कोअर वाढेल आणि तुमची जी पाठीमागचे, आता ह्याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, सिबिल स्कोअर कमी का होतो आणि तो वाढत का नाही, त्याचा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आमचे एक मित्र आहेत, बंधूचे आमचे, त्यांच्या एका बँकेमध्ये ना अगदी 20-25 रुपये, त्यांनी कधीच कुठलं लोन घेतलं नाही पण 20-25 रुपये काहीतरी त्यांचं एक आउटस्टँडिंग अमाऊंट दाखवत होतं. अजून माझे एक मित्र आहेत, ते म्हणतात माझ्याकडे क्रेडिट कार्डच नाही येते, पण त्यांच्या नावावर आहे ना कुठेतरी एक छोटीशी आउटस्टँडिंग अमाऊंट दाखवते. त्याचं कारण काय असतं, आपण कुठल्या तरी आपल्या एखाद्या मित्राला कुठेतरी आपण जामीनदार झालेलो असतो आणि ते जामीनदार झाले त्या मित्राचं कुठेतरी छोटं मोठं एखादं लोन, एखादं आउटस्टँडिंग दिसत असतं आणि ते जामीनदार असल्यामुळे ते आपल्या सिबिलला दिसतं.
आणि त्याचाही सिबिल स्कोर कमी होतो आणि गरज नसताना आपलाही सिबिल स्कोर कमी होतो. तर असं जिथं जिथं दिसतंय तिथं जाऊन हे चेक करून या निश्चितपणे की कुठं काय कसं दिसतंय, आणि ते करत असताना त्या जाऊन जे असतात छोटे मोठे अमाऊंट असतात ते स्वतः आपण भरा. त्या मित्राचं कुठं असेल तर तो मित्र शोधा, त्या मित्राला सांगा की बाबा एवढी छोटीशी अमाऊंट आहे, त्यालाही त्याचा इफेक्ट होत असतो, त्याचाही सिबिल स्कोर कमी होत असतो, तर तेवढी ती अमाऊंट भरा जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर निश्चितपणे वाढण्यास मदत होईल. आता मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्यासारखा एक मनुष्य, माझा एक खास जवळचा मित्र, त्याचा जुलै महिन्यामध्ये सिबिल स्कोर 650 होता आणि आज डिसेंबर महिना आहे, त्याचा सिबिल स्कोर 802 आहे. म्हणजे बघा 650 ते 802 हा जो मी तुम्हाला सांगितलेला ज्या स्ट्रिक्ट आहे ह्या स्ट्रिक्ट त्यांनी ह्या पद्धतीचं फॉलो केलं आणि त्याचा सिबिल स्कोर आज निश्चितपणे 802 वर गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो तो एकदम ऍव्हरेज मध्ये होता किंवा ते एकदम पुअर मध्ये होता, तो आज गुड मध्ये आला आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो त्यांनी जर ह्याच पद्धतीचं जर चालू ठेवलं, आणि त्याला काय झालं महत्वाचं की आजपासून 6 महिन्यापूर्वी त्याला 60-62 लाखाचं एक होम लोन करायचं होतं, त्याला ते मिळत नव्हतं, म्हणून तो कुठेतरी एका NBFC बँकेत गेला, त्यांनी ते दिलंही पण इंटरेस्ट रेट थोडा जास्त लागला. पण आज त्याचं बघितलं तर तो वर्षभरानंतर ते निश्चितपणे तो चेंज करून घेईल. म्हणजे त्याचं जे होम लोन आहे ते होत नव्हतं, ते झालं. आता तो एखाद्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये किंवा जिथे इंटरेस्ट रेट कमी आहे तिथं तो निश्चितपणे ट्रान्सफर करून घेईल त्याची फाईल, म्हणजे लोन त्याचं टेक ओव्हर करून घेईल दुसऱ्या बँकेकडून तो. पण विषय काय आहे की सिबिल स्कोरमुळे निश्चितपणे तुमच्यावर होणारा परिणाम जर वाचवायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे ह्या सर्व सांगितलेल्या स्टेप फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच म्हणजे आल्या तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मी संदीप लहाने पाटील, आपण माहिती मंच मराठी या चॅनलमध्ये आज आपण जे पाहिलं त्यामध्ये तुमचं धन्यवाद व्यक्त करतो.